कविता 13वी. कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं. या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपेस. आता आपण कवीचा मराठीतून परिचय करून घेऊयात. जॉर्ज लोपेस हे 1950 ते 2005 या कालावधीमधील अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अभी हम कवि का हिंदी में परिचय कर लेते हैं. जॉर्ज लोपेस ये 1950 से 2005 इस समय के बहुत ही चैतन्यदायी एवं सहिष्णु लेखन कला निर्माण करने वाले कवि रहे हैं. सत्यकथा नामक मैगजीन में उनकी कुछ कविताएं मुद्रित हुई है. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे आदि उनके काव्यसंग्रह प्रसिद्ध है. आता आपण कवितेचा सारांश जाणून घेऊयात. हिरवगार झाडासारखं या कवितेत कवी आपले मानवी जीवन व झाड यांची तुलना करीत आहेत. आपले जीवन झाडाप्रमाणे जगले तर आपल्यालाही झाडाप्रमाणेच खूप चांगल्या गोष्टी सहज मिळतील. यासाठी थोडं चिंतन करण्याची गरज आहे. झाडाचे दातृत्व, सहनशीलता, घट्ट पाय रोवण्याचा स्वभाव हे गुण आपण घेतले पाहिजेत. थोडक्यात निसर्ग आपला खरा गुरु आहे हे या कवितेतून झाडाच्या उदाहरणातून कवी पटवून देत आहे. अभी हम काव्य का सारांश हिंदी में जान लेते हैं. हिरवगार झाड़ासारखं इस कविता में कवि अपना मनुष्य जीवन और पेड़ की तुलना करते हैं. यदि हम अपना जीवन वृक्षों समान जीते हैं तो हमें भी वृक्ष जैसे ही असीम सुंदर बातें सहज एवं सरलता से मिल जाएंगी. इसके लिए थोड़ा सा आत्मचिंतन करने की ज़रूरत है. पेड़ों की दानशीलता, सहन करने की क्षमता तथा अपनी जड़ों को स्थायी रूप से मजबूत करने वाला स्वभाव आदि विशेषताएं हमें स्वीकारनी होंगी. निसर्ग ही हमारा सच्चा गुरु है, ऐसा इस कविता में वृक्ष के उदाहरण द्वारा कवि समझाते हैं. आता आपण कवितेला सुरुवात करूया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. आता या ओळींचा भावार्थ आपण मराठीतून जाणून घेऊयात. झाड एखाद्या ध्यानात मग्न असलेल्या ऋषीमुनीसारखं मूकपणे वर्षानुवर्ष उभे असतं. ते तपश्चर्या करीत आहे असे वाटते. पक्षी झाडाचे नातलग नसतात. ते घरटी बांधण्यासाठी तसेच फळे खाण्यासाठी त्याचा उपयोग करतात. पक्ष्यांसाठी झाड आधार असल्यामुळे झाड त्यांचं असतं. इन पंक्तियों का भावार्थ हिंदी में जान लेते हैं. अपने ही ध्यान धारणा में व्यस्त रहने वाले ऋषि मुनियों जैसा मौन स्वीकार करके वृक्ष भी अपनी सारी उम्र स्वस्थ रहकर गुजारते हैं. ऐसा लगता है वे भी तप की साधना करते हैं. पंछी वृक्षों के आप्त नहीं होते. वे तो केवल अपना घोंसला बनाने तथा फल खाने के लिए पेड़ का इस्तेमाल करते हैं. पेड़ ही पंछियों का आसरा होने से वह उनका होता है. आता या पंक्तींमध्ये आलेले शब्द तसेच त्यांचा मराठी व इंग्रजीतून अर्थ जाणून घेऊयात. ध्यानस्थ, चिंतनमग्न, कॉन्सन्ट्रेट. ऋषी, मुनी, सेंट. तपश्चर्या, साधना, 12 वर्षाचा काळ, मेडिटेशन. आता आपण कवितेच्या पुढील ओळी जाणून घेऊयात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. आता या ओळींचा भावार्थ आपण मराठीतून जाणून घेऊयात. झाडाच्या मुळावर कोणी घाव घातले तरी झाड ते घाव न बोलता सहन करते. सकाळच्या वेळी पानाच्या टोकावर साठलेले दवबिंदू म्हणजे जणू झाडाचे अश्रूच असतात. हे दुःख जो जाणतो तो वहीच्या पानावर शब्दात त्याचं हळूवारपणे वर्णन करतो. जर झाडाकडे आपण एकटक पाहत राहिलो तर त्याचे हिरवेपण म्हणजेच ताजेपणा आपल्याशी एकरूप होतो. आपल्यालाही प्रसन्न वाटते. जणू आपले रक्त शांत व आनंदित होऊन प्रवाही बनत आहे असे वाटते. अब इन पंक्तियों का भावार्थ हम हिंदी में जान लेते हैं.
पेड़ की जड़ों पर कोई प्रहार करता है तब भी पेड़ उस प्रहार को मौन रखते हुए सहता है। सुबह के समय पत्तों की नोक पर इकट्ठे हुए ओस बिंदु जैसे उसके आंसू ही होते हैं। इस दुख को जो जानता है वो ही यानी कवि ही इसे नोटबुक के पन्नों पर अपने शब्दों द्वारा बड़ी मृदुता से उसका वर्णन करता है। अगर पेड़ की तरफ हम एकाग्र नज़र से देखते हैं तो उसका हरापन और ताजगी हमसे समरूप हो जाते हैं। हमें प्रसन्नता प्राप्त होती है, जैसे हमारा लहू आनंदित होकर शांतिपूर्वक प्रवाहित हो रहा है ऐसा प्रतीत होता है। आता या पंक्तीमध्ये आलेले शब्द तसेच त्यांचा मराठी व इंग्रजीतून अर्थ जाणून घेऊयात. मुकाट, गुपचूप, सायलेंटली, अलगद, हळूवार, हलकेच, स्लोली, दव, जलबिंदू, ड्यू ड्रॉप्स, टपोरे, मोठे आकर्षक, अट्रॅक्टिव्ह, टक लावून पाहणे, एकटक पाहणे, स्टेअर, विरघळतो, विरतो, एक जीव होतो, मेल्ट. आता कवितेच्या पुढील ओळी आपण जाणून घेऊयात. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवं वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. आता या ओळींचा भावार्थ मराठीतून जाणून घेऊयात. फूल झाडापासून वेगळे झाले तरी हसत असते व प्रसन्नता पसरवते. तसेच आपले आयुष्य असते. आपण घरापासून दूर असलो तरी आनंदी राहायला हवे. झाडाच्या फांद्या प्रत्येक वाटसरूला आनंदाने आपलेसे करतात. आपणही सर्वांशी असेच प्रेमाने वागले पाहिजे. पहिली पाने गळून गेली तरी दुःख न करता नवीन पाने धारण करून झाड पुन्हा नव्या नवरीसारखे सजते, हसते. अब इन पंक्तियों का भावार्थ हम हिंदी में जान लेते हैं. फूल पेड़ों की डाली से अलग होकर भी हंसकर अपनी आत्म प्रसन्नता को बिखेरता है. वैसे ही हमारी ज़िंदगी होती है. हम अगर घर से दूर रहते हैं तब भी हमें आनंदित रहना चाहिए. वृक्ष की शाखाएं हर पथिक को बड़े आनंद से अपना बना लेती है. हमें भी सभी से ऐसा ही प्रेम भरा बर्ताव करना चाहिए. शुरुआत के पत्ते झड़ जाने का दुख प्रदर्शित ना करते हुए नए पत्ते धारण करके नई नवेली दुल्हन सा श्रृंगार करके पेड़ सज धज कर खिलखिलाकर हसता है. आता या पंक्तीमध्ये आलेले शब्द तसेच त्यांचा मराठी व इंग्रजीतून अर्थ जाणून घेऊयात. खुडलेल्या, तोडलेल्या, टू कट, टवटवीत, प्रफुल्लित, फ्रेश, कवेत, मिठीत, हग, पानझड, पानगळ, ऑटम. आता कवितेच्या पुढील ओळी आपण जाणून घेऊयात. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. आता या ओळींचा भावार्थ आपण मराठीतून जाणून घेऊयात. बहरलेले झाड पाहून आपणही आनंदित होतो. शरीराला जणू नवचैतन्य मिळते. आळस, दुःख, निराशा ही मरगळ झटकली जाते. पक्ष्यांच्या मधुर आवाजात झाड स्वतःही हळूवारपणे गाऊ लागते. पक्ष्यांच्या आवाजात जणू स्वतःचाही एक मंद स्वर मिसळते. अब इन पंक्तियों का भावार्थ हम हिंदी में जान लेते हैं. पेड़ की बहार देखकर हम भी प्रफुल्लित होते हैं. हमारे शरीर को जैसे नई चेतना मिलती है. आलस, दुख रूपी निराशा से प्राप्त दुर्बलता और खालीपन दूर होता है. पंछियों के सुरमधुर स्वर सहित जैसे पेड़ भी धीमे स्वर में गुनगुनाने लगते हैं. पंछियों के स्वर में पेड़ अपना भी हलका सा नाद मिलाता है. आता या पंक्तींमध्ये आलेले शब्द तसेच त्यांचा मराठी व इंग्रजीतून अर्थ जाणून घेऊयात. पालवी, पल्लवी, टेंडर लीव्स, झटकणे, फेकणे, थ्रो अवे, मरगळ, आळस, लेझिनेस, मंजूळ, मधुर, स्वीट, नाद, स्वर, मेलडी, संथ, सावकाश, स्लोली, दडलेलं, लपलेलं, हिडन. आता कवितेच्या शेवटच्या ओळी आपण जाणून घेऊयात. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं
तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. आता या ओळींचा भावार्थ आपण मराठीतून जाणून घेऊयात. माणसाने झाडाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वाऱ्यामुळे पाने हलतात, त्यांचा सळसळ असा हसण्यासारखा आवाज येतो. तसं माणसाने सुखाच्या फुंकरीने हळूच हसलं पाहिजे, कारण हसणे म्हणजे मनाचा आनंद प्रकट करणे होय. एखाद्या विषयात खोलवर मुरलं पाहिजे. जीवनात आपले विचार पक्के ठेवून आयुष्याशी एकरूप झालं पाहिजे. झाडासारखं सदा प्रसन्नपणे जगलं पाहिजे, दुःखावर मात करत. भूतकाळातल्या अप्रिय गोष्टींना सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या दैनंदिन गोष्टींचे रोजच चिंतन करावे, म्हणजे चिंतेचे कारणच उरणार नाही. आपणही झाडासारखे स्वतः प्रसन्नपणे जगू व इतरांनाही आनंदच देऊ झाडासारखा. अब इन पंक्तियों का भावार्थ हम हिंदी में जान लेते हैं. मनुष्य पेड़ से बहुत सारी बातें सीख सकता है. हवा से पेड़ के पत्ते लहराते हैं, उससे सुमधुर हास्यरूप ध्वनि सुनाई देता है. उसी तरह मनुष्य को भी हंसते रहना चाहिए, क्योंकि हंसना मतलब अपने मन का हर्ष जताना होता है. किसी एक विषय में जड़ तक घुल मिल जाना चाहिए. जीवन में अपनी सोच के प्रति दृढ़ता दिखाकर सारी उम्र अपनी ज़िंदगी से एकरूप होना चाहिए. हमें अपने दुखों पे मात करके हमेशा वृक्षों जैसे जीना चाहिए. गत जीवन की अनचाही बातों को दिमाग से निकाल देना चाहिए. अपने रोज़ाना बातों का हर रोज़ चिंतन करना चाहिए. इससे चिंता की कोई भी वजह नहीं बचेगी. हम भी पेड़ों समान खुद प्रसन्नता से जिएंगे और दूसरों को भी पेड़ जैसा आनंद दे पाएंगे. आता या पंक्तींमध्ये आलेले शब्द तसेच त्यांचा मराठी व इंग्रजीतून अर्थ जाणून घेऊयात. सळसळणे, वेगाने हलणे, शेक, मुरावं, एकजीव होणे, मिक्स्ड, मौनव्रत, न बोलण्याचा वसा, वॉव ऑफ सायलन्स, बाहू, हात, हँड, सरसावणे, पुढे होणे, टू एक्सटेंड, टू स्ट्रेच, मुसाफिर, प्रवासी किंवा पथिक, ट्रॅव्हलर, पासर बाय, वस्त्र, कपडे, क्लोथ्स, अटायर, नवरी, वधू, अ ब्राईड, रोवणे, पुरणे किंवा रुतणे, टू स्टँड फर्मली, चिंतन, मनात विचार घोळवणे, थिंकिंग.